अगं सुनबाई, एकच सुटकेस आणली? हो, मग का अख्ख्या खानदानाचं सामान भरून आणायचं होतं त्या बॅग मध्ये. आणि तसं पण तुमच्या घरामध्ये सामानाची कमी तर नाहीये, मग माझ्यासाठी एक बॅग इनफ आहे. आणि हो आई, मी ना खूप जास्त थकली. तुम्हाला जे काय ते ग्रह प्रवेश वगैरे करायचं असेल ना ते करून घ्या. सुनबाई, बाई, नवरीच्या लग्नाची साडी खूपच हलकी दिसती. हो ना आत्या, खूपच हलकी. काय ना ती तुमच्याकडनंच आलीये. माझ्या पण अख्ख्या खानदानीतले म्हणत होते की करिश्माची लग्नाची साडी खूपच हलकी, खूपच हलकी. काय ना पोरगी एवढी भारी आणि साडी एवढी हलकी, व्हेरी बॅड. काय सुनबाई, लग्नाच्या धावपळीत थकली वाटतं. नाही नाही आत्याबाई, हे मेहंदी, संगीत, हळदी, फेरे, लग्न हे तर माझी डेली रुटीन आहे. मी कसं काय थकू शकते? नाही नाही, मी बिलकुल नाही थकले. मी एकदम ओके. अहो ताई, हिच्या घरून काही हुंडाबिंडाने आला म्हणे. का मावशी, तुमचा मुलगा काही कमवत नाही का? कमवतो ना, मग हे हुंड्याबिंड्याच्या गोष्टी का बरं चालू आहे? मी ना सगळं ऐकलं. आणि तसं पण तुम्हाला एवढी सुंदर, सुशिक्षित, संस्कारी मुलगी भेटली. जसं तुमचा मुलगा आहे ना, तो तर हे पण डिझर्व नाही करत. सुनबाई, लवकर झोप बर का. सकाळी लवकर उठायचंय आणि देवाच्या दर्शनाला पण जायचंय तुम्हाला. हो आई, माहितीये मला. पण कोणी कसं झोपणार जेव्हा रूम मध्ये 10 लोक बसलेले असतील? आता तुम्ही सगळे जासाल तेव्हा तर झोपल ना मी. हो की नाही आई?